यानंतर एक महत्त्वाची बातमी येते आहे। नॅशनल हेराल्ड मनी प्रकरणामधली ही अपडेट आहे। या प्रकरणामध्ये सध्या अनेक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस देण्यात आलेली आहे। या प्रकरणामध्ये दिल्लीतील राउस एव्हेन्यू कोर्टाने राहुल गांधी आणि सोनिया गांधींना नोटीस पाठवलेली आहे। ईडीच्या आरोपपत्रावर बाजू जाणून घेण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? नक्कीच दिल्लीच्या राउस एव्हेन्यू कोर्टामध्ये आज ईडीकडून जे आरोपपत्र दाखल करण्यात आले त्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी त्यासोबतच सॅम पित्रोडा यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि या आरोपपत्रावरती आज त्या आरोपपत्राच्या कॉग्निझन्ससाठी म्हणून कोर्टापुढे ईडीने हे आरोपपत्र ठेवलेले आहे। परंतु कोर्टाने असं म्हटलंय की सध्या केसच्या मेरिटवर वादविवाद होणार नाहीत, परंतु आरोपपत्राची दखल कोर्टाने घेण्यापूर्वी सुद्धा दुसऱ्या पक्षाला ऐकून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोडा यांच्या नावाने आज नोटीस जारी करण्यात आलेली आहे। त्यांना आपलं म्हणणं मांडावं लागेल कोर्टापुढे येऊन आणि त्यानंतर मग कोर्ट फायनली या चार्जशीटची दखल घ्यायची की नाही ते ठरवेल। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।